मित्रांनो 2,95,238 शेतकऱ्यांना आता पीक विम्याच्या वाटपाच्या हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आपण जसं सांगितलं होतं, की बाबा या तारखेपर्यंत पीक विम्याच्या हालचाली किंवा पीक विमा वाटपासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यात मित्रांनो आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यात मित्रांनो धान बोनस, त्याचबरोबर पी-एम किसान, नमो शेतकरी आणि त्यानंतर पीक विम्याचा देखील प्रश्न सुटण्याचा एक अंदाज वर्तवला जात आहे आणि आजच्या ज्या अधिवेशन आहे त्याच्यामध्ये जवळपास या सर्व गोष्टींचे निधी, त्याचबरोबर हे जे निधी वाटपासंदर्भात तारखा वगैरे सर्व जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपासंदर्भात जवळपास हालचाली सुरू झालेल्या आहेत. कलेक्टरांमार्फत किंवा जे कृषी अधिकारी यांच्यामार्फत किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे जे पीक विम्याचे जे प्रस्ताव हे मांडले जात आहेत. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. Instagram आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, तर तो जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील जवळपास आपण पाठीमागं सुद्धा काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता. ते जवळपास मला वाटते 2022-23चा काहीतरी पीक विम्यासंदर्भात व्हिडिओ होता, पोस्ट हार्वेस्टचा वगैरे. तर मित्रांनो पीक कापणी प्रयोगावर आधारित जी यावर्षी खरीप हंगाम 2025चा जे पीक विमा आहे, तो ₹1 पीक विमा बंद झालेला आहे. त्यात मित्रांनो जवळपास जे पोस्ट हार्वेस्टिंग म्हणा, एल्ड बेस म्हणा, लोकलाईज म्हणा, हे जे प्रकरणं होते, ते जे घटक होते, ते घटकसुद्धा बंद झालेले आहेत. त्यात मित्रांनो एकच घटक ठेवलेला आहे त्यांनी, तो म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित, उत्पादन आधारित म्हटलं तरी चालेल. तर या बेसिसवर जे पीक विमा वाटप होणार आहे यावर्षी खरीप हंगाम 2025चा, तो पीक विमा आता जवळपास 2,95,238 शेतकऱ्यांनी जी पात्रता आहे ती सध्या तरी वर्तवण्यात आलेली आहे, की बाबा एवढे शेतकरी पात्र आहेत. तर या शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास पीक विमा वाटपासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत, मागण्या करण्यात येत आहेत. आणि जवळपास या मागण्या पूर्ण म्हणजे आता आज जे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेवटचा दिवस आहे, यामध्ये या मागण्या वगैरे पूर्ण होतील अशी देखील अपेक्षा आहे. कारण मित्रांनो आता यानंतर म्हणजे यांना जे आश्वासनं वगैरे देण्याचा चान्सच नाही. कारण की आजचे जे अधिवेशन आहे त्यामध्ये यांना सर्व काही गोष्टी ठरवावे लागत असतात पूर्ण वर्षाच्या वगैरे. तर त्यात मित्रांनो पीक विमा तर आता वाटप होणारच आहे. त्यात धान बोनससुद्धा जे मंजूर झालेलं नाही अद्यापही. जवळपास बघायचं झालं मित्रांनो राज्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहानसुद्धा यांनीसुद्धा राज्यातील म्हणजे प्रत्येक राज्यातील जे कृषी मंत्री आहेत त्यांना आदेश दिलेले आहेत. जे निधी शेतकऱ्यांसाठी पेंडिंग होती, ते निधी तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांनी जवळपास. तर हे जे कृषी मंत्री आपले दत्तात्रय भरणे हे सुद्धा मागणी करत आहेत धान बोनस संदर्भात किंवा जे पीक विमा आहे त्याचाच देखील प्रश्न सोडण्याविषयी मागणी करत आहेत. तर एकंदरीत मित्रांनो जे परभणी जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत, आता जवळपास 2,95,238 जे शेतकरी आहेत त्यांनी जवळपास 5,00,000च्या वर म्हणजे 5 ते 5.5 लाखाच्या दरम्यान पीक विम्याचे अर्ज हे भरलेले आहेत. आता काही म्हणतील बाबा 2,95,000 शेतकरी आणि मग एवढे अर्ज कसे भरले जातील? मित्रांनो एका शेतकऱ्याच्या नावावर एकाच गटामध्ये तर पीक विमा नसतो. वेगवेगळ्या गटामध्ये पीक विमा असतो. तर मित्रांनो त्यात मित्रांनो परभणी जिल्ह्यातील पीक बघायचं झालं तर सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस या 4 पिकासाठी पीक विमा मिळण्याचे चान्सेस आहेत सध्याच्या अपडेटनुसार. कारण मित्रांनो तूर पिकाचा पीक विमा हा सहजासहजी तर मंजूर होतच नाही. परंतु जे 4 पिकं आहेत, या 4 पिकाचा कमी अधिक प्रमाणात सोयाबीनला आपल्याला माहिती आहे, सोयाबीन कापूसला थोड्याफार प्रमाणात चांगल्या प्रकारचा पीक विमा मिळत असतो. परंतु मूग उडीदाचा पीक विमा हा कमी अधिक प्रमाणात मिळत असतो. त्यात मित्रांनो तूर पिकाचा पीक विमा गेल्या वर्षीसुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये वितरित झालेला नव्हता. तर परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील जे नुकसान झालेलं आहे, पोस्ट हार्वेस्टचा, एल बेसचा पीक विमा वगैरे 2-3 टप्प्यात पीक विमा मिळाला असता, तर चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आल्या असत्या. त्यात मित्रांनो पीक कापणी प्रयोगावर आधारित जे पीक विमा यावर्षी वितरित होणार आहे, त्यानुसार सुद्धा जे हेक्टरी ₹17,000 सांगण्यात येत आहे, तर ₹17,000 हेक्टरी मिळतील याची काहीही गॅरंटी नाही. आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत, की एवढा-एवढा निधीला म्हणजे बघा ना, आता प्रत्येक शेतकऱ्याला 17,000 हेक्टरी रक्कम द्यायची म्हटल्यावर बॅकग्राऊंड व्हॉईसला इग्नोर मारा. तर किती रुपयाचा जे निधी लागू शकतो हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यात मित्रांनो पीक विमा कंपन्यासुद्धा बंद झालेल्या आहेत. बाकीच्या 2-3 पीक विमा कंपन्या ह्या राहिलेल्या आहेत. तर मित्रांनो ₹17,000 हेक्टरी हे डोक्यातून तुम्ही काढून टाकायचं आहे. शेतकरी मित्रांना एक विनंती की बाबा ₹17,000 हेक्टरी मिळतील याची काहीही गॅरंटी नाही. परंतु आपण जे वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं एवढी-एवढी रक्कम मिळेल, तेवढी-तेवढी रक्कम मिळू शकते. त्या पद्धतीनेच रकमा वितरित होतील.
आणि आशा करूया की आज संध्याकाळी आपण व्हिडिओ टाकूया की म्हणजे एक्झॅक्ट काय काय आजच्या अधिवेशनामध्ये मंजूर झालेलं आहे पीक विमा, धान बोनस, धान चुकारी वगैरे. तर मित्रांनो, ही होती परभणी जिल्ह्याविषयी माहिती. परभणी जिल्ह्यातील पीक विमा जे आपण सांगितलेलं आहे त्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात लवकरच आपण अपडेट घेऊन येणार आहोत की एक्झॅक्ट आजच्या नंतर म्हणजे आज अधिवेशन झाल्याच्या नंतर काहीतरी अपडेट आपल्या हाती लागणारच आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.